अरे कच्ची वगैरे काही तयारी केली आहे की नाही असं परीक्षक विचारत आहेत, मी नाही. त्यांचं म्हणणं मी तुमच्याकडे पाठवलं. असो. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोरील स्पर्धक, त्यांचे मित्र, मराठी विज्ञान परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गेली 11 वर्ष चालू आहे ही स्पर्धा गिरगाव, विलेपार्ले, बोरिवली, दादर, ठाणे अशा विविध ठिकाणी अंतिम फेरी घेत आलेली आहे. गेली 5 वर्ष मात्र सातत्यानं ही स्पर्धा या सभागृहात आयोजित केली जाते आणि त्याचं मुख्य श्रेय जातं हे महाराष्ट्र सांस्कृतिक कला साहित्य मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी यांना. व्यासपीठावर आता उपस्थित आहेत. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत आणि आभार. पारितोषिक वितरण करायचं परीक्षक, त्यामुळे सर्वप्रथम परीक्षकांची ओळख करून देणं हे मी माझं कर्तव्य समजतो. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आहेत श्री हिर्लेकर सर, मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह आणि या स्पर्धेच्या आयोजनातलं पिलर किंवा एकमेव व्यक्तिमत्व म्हणायला हरकत नाही, त्यामुळे तुम्हाला परत जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाही. त्यांच्या बाजूला आहेत विलास पागार, स्पर्धेचे परीक्षक. प्राथमिक आणि अंतिम या दोन्ही फेरीसाठी विलास पागार परीक्षक म्हणून होते. त्याच्यानंतर आहेत अंबर हडप, अंतिम फेरीचे परीक्षक. मगाशी ज्यांच्यामुळे ही स्पर्धा सुरू झाली असे म्हटलं ते पद्मभूषण डॉक्टर JP जोशी, सुभाष कुलकर्णी. त्यांच्या बाजूला प्राध्यापिका सविता लडगे. एकांकिकेचं परीक्षण नाट्यच्या अंगाने ह्या केलं. उर्वरित विज्ञानाच्या दृष्टीनं परीक्षण करणारा सविता लडगे आणि राजेंद्र देशमुख. अशाच काय ह्याच्यापेक्षा जास्ती टाळ्या जेव्हा परीक्षकांचा परिचय करून देईन तेव्हा व्हाव्यात. माझी इच्छा आहे, तुमची सोय असावी असं वाटतं, पण परीक्षक नाही म्हणतात. त्यातल्या त्यात एकच त्याग फक्त विलास पागार करू शकतात, कारण त्यांनी प्राथमिकच्या वेळेला सर्व विभागांना भेट दिली असल्यामुळे उपस्थित सगळ्या कलाकारांना विलास पागार हे माहिती आहेत. तर आपण गैरसमज करू नये. उर्वरित 3 परीक्षकांचा मात्र परिचय करून देणं हे मला योग्य वाटतं. करायचं विज्ञानाच्या अंगाने एकांकिका स्पर्धेचं परीक्षण करणाऱ्या प्राध्यापिका सविता लडगे यांनी रसायनशास्त्रात मुंबई विद्यापीठाच्या BSc व MSc या पदव्या मिळवल्या आहेत. त्यांनी रसायनशास्त्र अध्यापन या विषयात PhD पदवी प्राप्त केली असून त्या रसायनशास्त्र अध्यापन या विषयाच्या संशोधन व विकास यासारख्या अनेक उपक्रमात सहभागी झालेल्या आहेत. प्राध्यापक लडगे यांनी रसायनशास्त्र व रसायनशास्त्र अध्यापन या 2 विषयावर अनेक शोध निबंध लिहिले असून ते नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झालेले आहेत. त्या जर्नल ऑफ केमिकल एज्युकेशनच्या संपादक मंडळ सदस्य आहेत. आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडच्या सुकाणू समितीवर त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे. त्यांना इंग्लंडच्या रॉयल सोसायटीच्या नायलम प्राईज फॉर एज्युकेशनने सन्मानित करण्यात आलेलं आहे. जोरदार टाळ्या. आणि हे मी वाचलं आहे, हे अर्धत आहे, वेळ वाचवला आहे. दुसरे परीक्षक डॉक्टर राजेंद्र देशमुख हे रसायन तंत्रज्ञान संस्था ICT या अभिमत विद्यापीठात ज्येष्ठ प्राध्यापक व भौतिकशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी त्या काळच्या म्हणजे पूर्वीची UDCT आत्ताची ICT
येथे संशोधन करून PhDची पदवी मिळवली असून नॅनो मटेरियल्सचे प्रशिक्षण अमेरिकेच्या मेरीलँड विद्यापीठात घेतले आहे. तसेच त्यांनी पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणून टेक्सास विद्यापीठात 1 वर्ष काम केलं आहे. त्यांना पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकवायचा तब्बल 30 वर्षाचा अनुभव आहे. ते 10 विद्यापीठात भौतिकशास्त्र बोर्ड ऑफ स्टडीजचे सदस्य आहेत. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध परिषदात भाग घेऊन व्याख्याने दिलेली आहेत. त्यांचे 150च्या वर शोधनिबंध नामांकित आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रकाशित झाले असून क्रमिक पुस्तकावरील 11 प्रकरणांचे लिखाण त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने 2 विद्यार्थ्यांना M.Tech, 11 विद्यार्थ्यांनी PhD आणि सध्या 4 PhDचे काम करत आहेत. 2 पोस्ट डॉक्टरल फेलो त्यांच्या मार्गदर्शनाचे संशोधन काम करत आहेत, असेही डॉक्टर राजेंद्र सिंह देशमुख. अंबर हडप ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांनी व्यवस्थापन शास्त्रातील पदविका पहिल्या श्रेणीत प्राप्त केली आणि त्या पदविकेतील मुख्य अभ्यासाचा विषय जाहिराती व माध्यम हा होता. मुंबई विद्यापीठातून M.Com झालेले आहेत. त्यांचा एकूण ओढा नाट्यक्षेत्राकडे होता. त्यांनी 30हून अधिक एकांकिका लिहिल्या असून अनेक एकांकिका विविध महाविद्यालयांनी सादर केलेल्या आहेत. INTच्या प्रतिष्ठित एकांकिका स्पर्धेत त्यांना उत्कृष्ट लेखनाचे पारितोषिक 3 वेळा मिळालेलं आहे. लव्ह अँड ब्लाइंड या एकांकिकेने अनेक स्पर्धात उत्कृष्ट एकांकिका म्हणून पारितोषिकेसुद्धा मिळवलेली आहेत. दूरचित्रवाणी, ई मराठी, मी मराठी, साम, झी मराठी, जी युवा इत्यादी अनेक वाहिन्यावर त्यांनी मराठी व हिंदी भाषेतील 35 मालिका सादर केलेल्या आहेत. जंतरमंतर.com, कालाखट्टा, जोडी नंबर 1, साहेब ही एक त्याची थोडीशी झलक. काळाबरोबर पुढे जाताना नव्याने पुढे आलेल्या वेब सिरीज क्षेत्रातही ते सहभागी आहेत. अनेक कार्यक्रमात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. मराठी, हिंदी, गुजराती या 3 भाषांमध्ये त्यांनी नाटकं सादर केलेली आहेत. चित्रपटसृष्टीतही लेखन, दिग्दर्शन, संवाद लेखन सादर करता अशा अनेक अंगांनी त्यांनी योगदान दिलेलं आहे. कलाक्षेत्रात दीर्घकाळ व बहुढंगी जबाबदाऱ्या पार पाडणारे व्यक्तिमत्व असे अंबर हडप हे फ्रीलान्स कॉपीरायटर व प्रोमो रायटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे नावाजलेले सिनेमे लगेच लक्षात येईल तुमच्या. बालक पालक, हिचकी, येलो, वेब सिरीज सर्वांतर यांचा विशेष उल्लेख करायला हवा. विलास पागारांच्याबद्दल थोडक्यात सांगतो, राहवत नाही. महाराष्ट्र शासनाच्या नाट्य प्रशिक्षण शिबिरात नेपथ्य प्रकाशन याचे प्रशिक्षण त्यांनी दिलेलं आहे. त्यांनी स्वतःहून 10पेक्षा अधिक नाटकं तर 4 दूरचित्रवाणी मालिकांचं लेखन केलेलं आहे. 12पेक्षा अधिक नाटकांच्या नेपथ्य व प्रकाशनाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. वसईतील नाट्यसंस्थांच्या 2 संगीत नाटकांचंही दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. 1985 आणि 86 2 वर्ष महाराष्ट्र शासनाच्या दिल्लीला झालेल्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. मला वाटतं 4 परीक्षकांची थोडीफार ओळख आपल्याला झालेली आहे. मी आता जोशी सरांना विनंती करतो, आमचे हे 4 परीक्षक यांचं परिषदेच्या प्रथेप्रमाणे फळांची करंडी देऊन स्वागत करावं. सर्वप्रथम विलास पागार. अंबर हडप. प्राध्यापिका सविता लगड. राजेंद्र सिंह देशमुख.
आणि सुभाष कुलकर्णी. आपण आज दिवसभर काय केलं त्याचं परीक्षण ह्या 4 महान व्यक्तींनी केलेलं आहे. त्या सर्वांच्या वतीनं श्री अंबर हडप नाट्य या अंगाने बोलतील, त्याच्यानंतर प्राध्यापक देशमुख सर हे विज्ञान या अंगाने बोलतील. नमस्कार. खरं तर ही वेळ कुठल्याही पद्धतीने मार्गदर्शन वगैरे करण्याची नसते. इथे उभं राहून जो बोलत असतो तो फक्त पकवत असतो, याच्या पलीकडे काहीही नसतं. ही वेळ रिझल्टची असते, लोकांना फक्त रिझल्ट ऐकायचा असतो. त्यामुळे मार्गदर्शन वगैरे करायला ह्या सगळ्यांसमोर तुम्ही खूप लहान आहे. पहिली गोष्ट एवढंच सांगेन की जसं आपण म्हणतो की सायन्स म्हणजे काय, 1 आणि 1 = 2 हे सायन्स असेल, तर 2 आणि 2 + 5 हे सांगणं म्हणजे कला आहे. आणि ती खूप कमी जणांना जमते, त्याला कन्व्हिक्शन लागतं. आणि माझ्या मते ते कन्व्हिक्शन होतं. सायन्स आणि कला या दोघांमध्ये खूप महत्त्वाचं साम्य आहे. त्यामुळे प्रयोग दोन्ही ठिकाणी होतात. सायन्समध्ये जे प्रयोग होतात त्याच्यानंतर शोध लागतो, आणि आत्ता जे इकडे प्रयोग झाले त्याच्यानंतर सुद्धा शोधच लागणार आहेत. कारण चांगले तंत्रज्ञ, चांगले नेपथ्यकार, चांगले कलाकार, चांगले लेखक, दिग्दर्शक आता शोध आपल्याला कळतील काय लागणार आहेत ते. आणि दुसरं काय, सायन्स म्हटल्यावर लॉजिक आलं आणि कला म्हटल्यावर मॅजिक आलं. आणि आज तुम्ही सगळ्यांनी मी म्हणेन सायन्ससुद्धा इतकं सुंदर कलात्मक असू शकतं याची खात्री करून दिली. त्याबद्दल मी तुम्हाला थँक्स म्हणेन. सगळ्यांची कामं खूप सुंदर झाली. एवढंच फक्त की सांगायला म्हणजे रिझल्ट ऐकल्यानंतर जनरली पहिला प्रश्न येतो, मग आम्ही का हारलो असा प्रश्न असतो. जिंकणारे कधीच प्रश्न विचारत नाहीत, कारण ते पटकन निघून जातात, कारण आम्ही तर जिंकलेलो असतो. तर त्यामुळे ज्यांना हा प्रश्न पडलेला असेल तर त्याच्यामागचा एकमेव निकष होता, ते म्हणजे ही विज्ञान एकांकिका स्पर्धा आहे. त्यामुळे आमच्या दोघांची डोकी आणि डोळे जरी त्यातली कलात्मक गोष्टी शोधत होते, तसं पण तिकडे 2 माणसं बसलेली होती, ते या सगळ्या एकांकिकांना विज्ञानाच्या सूक्ष्मदर्शकातून बघत होते. सो त्याच्यामुळे निकष हा विज्ञान हा तितकाच महत्त्वाचा होता. कामं सगळ्यांनी अफलातून केली आणि मजा आली. माझ्या मते आज मला कलेतलंही बरंच शिकता आलं आणि विज्ञानातही बरंच शिकता आलं. मला शिकवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुढे जाऊ. आता विज्ञानाच्या दृष्टीने परीक्षण करणारे राजेंद्र सिंह देशमुख. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित कलाकार मंडळी, त्यांचे मार्गदर्शक आणि मराठी भाषेवर आणि विज्ञानावर प्रेम ठेवून असलेली सगळी मंडळी, आज दिवसभर खूप चांगले प्रेझेंटेशन्स आम्ही बघितलेत. आम्ही स्वतः एन्जॉय करत होतो. आणि जे परीक्षण झालेलं आहे त्याच्यामध्ये संतुलन राहिलं पाहिजे, म्हणून 2 लोकांनी विज्ञानाच्या अंगाने आणि 2 लोकांनी नाट्यशास्त्राच्या अंगाने परीक्षण केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही एकत्र बसलो आणि आमची विचारांची देवाणघेवाण झाली आणि आम्हालाही बरंच काही शिकायला मिळालं. आम्हाला नाट्यशास्त्राबद्दल शिकायला मिळालं, आम्हाला नेपथ्याबद्दल शिकायला मिळालं आणि अशा बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्यात. मला माहीत नाही की आमच्यामुळे, विज्ञानाच्या परीक्षकांमुळे त्यांना काय शिकायला मिळालं माहीत नाही, पण आम्हाला खूप मिळालं त्यांच्याकडनं शिकायला. तर हा खूप चांगला दिवसभरचा जर्नी होता आणि सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे. नावं जाहीर होणारच आहेत, पण त्याच्या आधी मी आणि एक जनरल स्टेटमेंट, विजेत्यांचे अभिनंदन. आणि ज्यांना बक्षीस मिळणार नाही आहे तर त्यांनी खचून न जाता पुढच्या वेळेला दुप्पट प्रयत्न करायचे आहेत. आणि आपलं काय कमी राहिलं असेल, जी काही कमतरता असेल
तर ती कशी भरून काढता येईल, तर त्या दृष्टीने थोडा विचार केला, थोडा प्रयत्न केला, तर पुढच्या वेळेला तुम्हालाही अशीच बक्षिसं मिळतील, त्याच्याबद्दल काही वाद असण्याचं काही कारण नाही आहे. आणि हे शेवटी राज्यस्तरावर तुम्ही आलेले आहात, त्यामुळे सगळेच चांगले आहेत. कारण तुम्ही काही स्क्रीनिंग टेस्टमधनं काही स्पर्धा याच्या आधी दिल्यात, त्याच्यानंतर तुम्ही इथपर्यंत पोहोचलेला आहात. त्यामुळे माझ्या दृष्टीने सगळेच विजेते आहेत. आणि अशा राज्यस्तरीय स्पर्धेचं ज्यावेळेला परीक्षण करायचं असतं त्यावेळेला परीक्षकांच्या पुढे खूप मोठा प्रश्न पडतो. कारण जो फरक असतो ना, तो पहिला, दुसरा किंवा तिसरा, यातला फरक हा 19-20चाच असतो, फार काही नसतो. त्यामुळे समजा कोणाला पारितोषिक नाही मिळालं तरी फार नाउमेद होण्याचं कारण नाही आहे. कारण तुम्ही राज्यस्तरावर पोहोचलेला आहात, याचा अर्थ तुम्ही विनरच आहात. शेवटी आपल्याला पहिला दुसरा नंबर काढावा लागतो आणि तो मग आम्ही एकत्र बसून आमचं जे काही थोडंफार आम्हाला ज्ञान असेल किंवा नसेल, जे काही आहे त्या पद्धतीने आम्ही तो प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. आणि रिझल्ट जाहीर होतीलच. आणि ह्या संपूर्ण याच्यामध्ये की विद्यार्थ्यांमध्ये, मुख्यतः शालेय विद्यार्थ्यांच्यामध्ये वैज्ञानिक गुण जोपासले जावेत याच्यासाठी मराठी विज्ञान परिषद हे गेल्या 11 वर्षापासून काम करत आहे. तसं तर मराठी विज्ञान परिषद खूप जुनी आहे, परंतु ह्या माध्यमातून म्हणजे एकांकिकेच्या माध्यमातून की वैज्ञानिक भावना कशा जोपासल्या जातील, त्याचा प्रचार आणि प्रसार कसा होईल, याच्यासाठी गेल्या 11 वर्षापासून मराठी विज्ञान परिषद कार्य करत आहे. आणि मराठी विज्ञान परिषदेला खूप चांगलं नेतृत्व लाभलेलं आहे. प्राध्यापक पद्मभूषण जे.बी. जोशी सर, ते आमचे गुरुच आहेत. ते आमचे डायरेक्टरही होते, आता आमचे चान्सलर आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत असतो. आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली अजूनही आम्ही जे जे काम सर देतील ते आम्ही करत राहणार आहे. आणि खरंच मराठी विज्ञान परिषदेला अतिशय चांगलं असं नेतृत्व आपल्याला लाभलं आहे जे.बी. जोशी सरांच्या माध्यमातून. आणि बरेचसे काही उपक्रम आपण मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून सरांच्या नेतृत्वाखाली घेऊ शकतो. आणि सकाळपासून जे कार्यक्रम चालला आहे, विद्यार्थी आहेत शाळेतले, जनरली अटेन्शन स्पॅन हा फार कमी झालेला आहे. रील्सच्या माध्यमातून तो 30 सेकंद पण राहिलेला नाही आहे. पण जेव्हा मी हे बघतो आहे, सगळे हायस्कूलचे मुलं सकाळपासून इंटरेस्ट घेऊन बसलेले आहेत, तर त्यामुळे अजूनही काही लोक आहेत, काही शालेय विद्यार्थी आहेत की जे खरंच वेळ देऊ शकतात आणि हे नेतृत्व करू शकतात भविष्यात. म्हणजे सगळेच मुलं तसं अटेन्शन स्पॅन कमी झाला आहे असं म्हणता येणार नाही आता जनरलाइज स्टेटमेंट. कारण यांच्याकडे बघितल्यानंतर मत बदलावं असं वाटतं आहे की खूप चांगले विद्यार्थी आहेत आणि खूप मेहनत घेऊन त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. आणि तुम्हाला सर्वांना पुढच्या कालावधीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मराठी विज्ञान परिषदेने एवढ्या सुंदर आणि छान अशा कार्यक्रमासाठी माझ्यासारख्या छोट्याशा माणसाला इथे बोलावलं, बोलायची संधी दिली, संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल मराठी विज्ञान परिषदेचे मी व्यक्तिशः आभार मानतो. धन्यवाद. परीक्षेचे अध्यक्ष माननीय जोशी सर यांना विनंती करते त्यांनी आपल्याला मार्गदर्शन पण 4 शब्द बोलावे. व्यासपीठावरील सन्माननीय व्यक्ती, माझे मराठी विज्ञान परिषदेतले सहकारी, विद्यार्थी आणि ज्यांनी या स्पर्धेत भाग घेतला ते सर्वजण, त्यांचे नातेवाईक, त्यांचे मित्र, नमस्कार. मी फारच छोटं भाषण करणार आहे. मी कधी 2 तासाच्या खाली भाषण नाही करत खरं, पण आता 2-3 मिनिटातच संपवणार आहे. इथं तुम्हाला बरीच चित्र दिसतात. कला असू दे, साहित्य असू दे, चित्रकला असू दे,
गायन असू दे, या सगळ्यासाठी मेहनत लागते आणि ती जर मेहनत यशस्वी व्हायची असेल तर माझ्या दृष्टीने 2 गुणांची आवश्यकता आहे आणि ते 2 गुण जर आपण अंगी बाणवले तर प्रत्येकजण माझ्यासमोर बसलेला हा नक्की यशस्वी होईल. सोपे आहेत गुण 2. आपण इथं मायकेल फॅरेडेंचं चित्र बघतोय किंवा कुठल्याही, आता एक रीटा मॅडम होत्या, त्या 100 वर्षापेक्षा जास्त जगल्या आणि तरीसुद्धा त्या काम करत होत्या. किती त्रास इटलीतून घालवलं, बेल्जियममधून घालवलं, अमेरिकेत गेल्या, तिथून पलायन करावं लागलं, शेवटी स्वतःच्या घरी प्रयोगशाळा बनवली. तर गुण काय ह्याच्यामध्ये की मनाची एकाग्रता हे सगळ्यात महत्त्वाचं. बाकीचं इकडून तिकडून काहीही संकटं येत असतात, पण ती संकटं नंतर आपल्याला वाटतं की ह्याच्यासाठी आपण इतका वेळ कशाला घालवला. तर काही झालं तरी मनाची एकाग्रता आणि मनाचा आनंदीपणा हा आपण कायम ठेवला पाहिजे. मी नेहमी फॅरेडेबद्दल उदाहरण सांगतो की ते फक्त 9वी शिकले आणि 9वी शिकल्यानंतर त्यांनी एवढे शोध लावले की आईन्स्टाईन म्हणाले की फॅरेडेंना 5 नोबेल मिळायला पाहिजे होती जर त्यावेळेला नोबेल असतं तर. इतके ते यशस्वी झाले 9वी झाल्यानंतर. तर त्यांना वेगवेगळ्या संस्था पारितोषिकं देऊ इच्छित होत्या. रॉयल सोसायटीची त्याची फेलोशिप मिळायला जगातले शास्त्रज्ञ धडपडत असतात. तर ते रॉयल सोसायटी त्यांच्याकडे आले की आमचं सदस्यत्व तुम्ही घ्या, आमचे अध्यक्ष तुम्ही व्हा. ऑक्सफर्ड विद्यापीठाने सांगितलं की तुम्ही 9वी झालाय ना, 9वी नंतर डायरेक्ट PhD देतो आम्ही तुम्हाला. महाराणी त्यावेळेची, तिने सगळ्यात उच्च सन्मान देऊ केला त्यांना. मी सांगतोय काय की मन एकाग्र ठेवून बाकीच्या गोष्टी कशा महत्त्वाच्या नाहीत. तर शेवटी त्यांनी फॅरेडेंनी एकच सांगितलं, तुम्हाला जर माझा काही सत्कार करायचा असेल तर ज्या वेळेला मी मरेन आणि तुम्ही माझं थडगं बांधाल, त्या थडग्यावरती एक ओळ कोरून लिहा की इथं आनंदी माणूस झोपला आहे. आपण ह्याच्यातून अर्थ घेऊया. घरी आपण आमटीत मीठ जरी कमी झालं तरी कांगावं करतो किंवा काहीही. तर एक सुंदर आपल्या अवतीभोवती वातावरण तयार करून, आणि हे केव्हा होतं की आपल्या अपेक्षा असतात, अपेक्षा ठेवणाऱ्यांच्या अपेक्षा कधीच पुऱ्या होत नाहीत. ज्या अपेक्षा न ठेवता काम करतात त्यांच्या मात्र पुऱ्या होतात. तर कायमी आनंदी राहणं, आपल्या आजूबाजूचा परिसर आनंदी करणं आणि मन एकाग्र करणं, एवढं आपण सगळीजणं मिळून करूया. माझी फक्त 77 वर्ष झाली आहेत, मला अजून भरपूर वर्ष आहेत. रीटा मॅडम 100च्या पुढं गेल्या. आणि हे 2 गुण आपण सगळीजणं, तुम्ही, मी, व्यासपीठावरील व्यक्ती, सगळ्यांनी मिळून अंगीकारूया आणि छान आपल्या सभोवतालचे जग तरी आपण आनंदी करूया. नमस्कार. सर्व पारितोषिक विजेते सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. खूप छान केलं. कधी कधी तर माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं, इतकं तुम्ही छान केलं. तुम्हाला अशीच प्रगती होऊ दे तुमच्या आयुष्यामध्ये आणि यश मिळू दे, असं मी ह्या व्यासपीठावरून घोषित करतो. नमस्कार. नमस्कार. एक 2च औपचारिक बाबी मला पूर्ण करायची. एक म्हणजे
विज्ञान परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात ही एकांकिका स्पर्धा सुरू झाली आमच्या अध्यक्ष जोशी सरांच्या प्रेरणेतून, त्यांच्या कल्पनेमधून पुढे आली आणि सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि म्हणून हे 11वं वर्ष आहे. म्हणजे विज्ञान परिषदेचं यावर्षीचं 60वं वर्ष आहे. ते 50व्या वर्षात आम्ही चालू केलं, हे 11वं वर्ष आहे आणि 60व्या वर्षामध्ये 60 एकांकिका आल्या. हाही चांगला योगायोग आहे. याच्यातून काही लोकांच्या अडचणीमुळे सगळ्या सादर झाल्या नाहीत, परंतु 6 दिवस आम्हाला एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी घ्यावी लागली आणि 32 एकांकिका शैक्षणिक गटामध्ये आणि 15 एकांकिका या खुल्या गटामध्ये, अशा सगळ्या मिळून 4 केंद्रावरती सादर झाल्या, पुणे, नाशिक, नागपूर आणि मुंबई. आणि याच्यामधून मग ह्या प्रत्येक गटामधल्या आणि प्रत्येक ह्याच्यातल्या सेंटरच्या अशा एकांकिका इथे आल्या. त्यामुळे शैक्षणिक गटातल्या 4 आल्या आणि खुल्या गटातल्या 3 आल्या. अशा 7 एकांकिका आपल्यासमोर सादर झाल्या. आणि सगळ्यात शेवटचा भाग असतो तो आभार प्रदर्शनाचा. तर पहिले आभार तुम्हा मंडळींचे की तुम्ही भाग घेतला म्हणून ही स्पर्धा चालू राहिली. आणि याच्यामध्ये आम्हाला सगळ्या परीक्षकांनी आत्तापर्यंत त्या 4 केंद्रावर आणि इथे साथ दिली त्या सगळ्यांचे आभार. त्यांच्याकरता जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. आणि ह्याच्यामधला सगळ्यात शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा घटक, तुम्ही मुलं विज्ञानाशी जोडलेले आहात म्हणून मी थेट उच्चार न करता वेगळा शब्द वापरतो. हे सगळं काम करायचं असेल तर ह्याला काय लागतं? एम विटॅमिन. ते एम विटॅमिन देणारे जे काही याला देणगीदार आहेत त्या सगळ्यांचे आभार. व्यक्तिशः किंवा आणखीन कोणाचाही मी उल्लेख करत नाही. धन्यवाद. तुम्हा सगळ्या मुलांचं अभिनंदन, सगळ्या संघांचं अभिनंदन. पारितोषिक वितरणाला आपण सुरुवात करतोय. उत्तेजनार्थापासून सुरुवात करूया. हां, सकाळच्या सत्रात शैक्षणिक गटाची सादरीकरणं होती, त्यामुळे पहिलं पारितोषिक वितरण शैक्षणिक गटाचं. उत्तेजनार्थ अभिनय पुरुष देवेंद्र शुक्ल कडूसर, जो जे वांछिल ज्ञान प्रबोधिनी आहेत का इकडे? त्यांचे प्रतिनिधी हां मग या. हिरलेकर सर यांना सन्मानित करतील. देवेंद्र शुक्ल. उत्तेजनार्थ अभिनय स्त्री भूमिका वैष्णवी पाटील आई अजयभाई विद्याप्रसारक मंडळ दहिसर. एवढीशी मुलगी आईचा रोल करते, जरा जोरात टाळ्या वाजवा ना. आणि आता इतर वैयक्तिक सर दोन्ही झाले. पुरुष कुठे झालं? पुरुष नाही, पुरुष झालं कुठे? कोणी? देवेंद्र शुक्ल. देवेंद्र व्यक्ती एक आहे अजून, मी सांगतो तुम्हाला, मी लिहिले. एक मिनिट इकडे या. तिसरं कुठलं नाव? इथे
हे माझ्याकडे दोनच आहेत लिहिलेली. हे बघा. बरोबर आहे, मी तुम्हाला वरती सांगितलं नाव लिहिलं ते. हे काय परीक्षा लिहिलंय ना, हे आता काय वाचू नका. हे एक वाचा, मुलांचं आहे. उत्तेजनार्थ अभिनय पुरुष. आता पुरुष अभिनेता आहे ना, हे अभिनय पुरुष देवेश शुक्ल हा उत्तेजनार्थच आहे. जोजी वांशील. ही सगळी टेक्निकल बक्षिसं द्या, हां. मग 1, 2, 3 जाहीर कराल ना, हो तेव्हा ते उत्तेजनार्थ जाहीर करा. हे ना. आता एक नाही एक उत्कृष्ट प्रकाश योजना भास्कराचार्य पारितोषिक श्याम चव्हाण, दहिसर विद्या मंदिर. पगार सर. उत्कृष्ट नेपथ्य चार्ल्स कोरिया पारितोषिक पंकज पाटील, प्रियदर्शनी पब्लिक स्कूल, नागपूर. धन्यवाद. कुठे आले? नागपूरवाला आले ना, ते आता मगाशी तुम्ही वाचलं पण ते अजून आले नव्हते. आत्ता आले. नागपूर. देशमुख सर, याच्या पुढची 2 बक्षिसं तुम्हाला द्यायचे आहेत. उत्कृष्ट संगीत सत्येंद्रनाथ बोस पारितोषिक विद्याप्रसारक मंडळ विद्यामंदिर दहिसर, अक्षय धांगट. सर धन्यवाद. धन्यवाद. हडप सर, आपण याच्यात. उत्कृष्ट अभिनय स्त्री कमला सोहनी पारितोषिक तेजस्विनी खताळ, विद्याप्रसारक मंडळ दहिसर.
उत्कृष्ट अभिनय पुरुष डॉक्टर होमी बाबा पारितोषिक, गांधार कुंदन गोसावी, प्रियदर्शिनी पब्लिक स्कूल नागपूर. मॅडम, बाकीच्याने बसायला हरकत नाही. विलास, तुम्ही बसा ना सर. उत्कृष्ट दिग्दर्शन APJ अब्दुल कलाम पारितोषिक सुधीर गंगाराम देसाई, विद्याप्रसारक मंडळ दहिसर. उत्कृष्ट लेखन भालचंद्र उदगावकर पारितोषिक सुधीर गंगाराम देसाई, या नियोजित पारितोषिकाव्यतिरिक्त परीक्षकांनी अजून 2 जणांना बक्षिसं द्या असं आम्हाला सांगितलं. कुलकर्णी सर, आपण उत्तेजनार्थ अभिनय पुरुष, सॉरी, झालेलं आहे. या. एकांकिका उत्तेजनार्थ. हो, कुणाला बोलवायचं आहे परत? देवेश शुक्ल आणि वैष्णवी पाटील. अनाउन्समेंट नव्हतं केलं मागाशी. उत्तेजनार्थ फक्त एकच अनाउन्समेंट केलं अभिनेत्रीचं. आता हे उत्तेजनार्थ. अरे तू वाचलं होतं रे. देवेश शुक्ल, उत्तेजनार्थ. ओके. तृतीय क्रमांक श्रीनिवास रामानुजम पारितोषिक एकांकिका सुश्रुत विज्ञानाचा दीपरंग. ज्ञान प्रबोधिनी प्रसाद.
द्वितीय क्रमांक एकांकिका सिद्धांत शिरोमणी र ज चव्हाण नाशिक. एकांकिका सिद्धांत शिरोमणी जगदीशचंद्र बोस पारितोषिक द्वितीय क्रमांक. प्रथम पारितोषिक अजबाई. प्रथम पारितोषिक विद्याप्रसारक मंडळ दहिसर. या एकांकिकेचे लेखक आणि दिग्दर्शक परदेशात असल्यामुळे या समारंभाला स्वतः उपस्थित नाही आहेत. चला शैक्षणिक गटाचं पारितोषिक वितरण झालेलं आहे. आता आपण खुल्या गटाकडे वळणार आहोत. तांत्रिक ना मला सांग. फक्त 3 जण त्यावेळेला आम्ही बाहेर येऊ. तो जरा गोंधळ बक्षीस मगाशी द्यायचं होतं व्यवस्थित वाचलं होतं. पोरगा जर चुकीचं आला असेल तर मुळात ना 4थं बक्षीस दिलं ना ते आम्हाला पण नाही दिलं. नंतर बोलू. आणि तिथून कुत्र्यासारखे पिकट टाकतो परत तुम्हाला
खुला गट उत्कृष्ट लेखन लायनस पॉलिंग पारितोषिक, मैत्रेय मुजुमदार अथर्व विरकर MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग, विलास पागाड सर. उत्कृष्ट दिग्दर्शन मायकल फेरडे पारितोषिक, अभिजित जाधव, एकला चलो रे. जोशी सर, आपण द्यायचं. उत्कृष्ट अभिनय पुरुष आर्किमिडीज पारितोषिक, अथर्व विरकर. कुलकर्णी सर. उत्कृष्ट अभिनय स्त्री मारी क्युरी पारितोषिक, संध्या ओक. लडगे मॅडम. उत्कृष्ट संगीत अल्बर्ट आइन्स्टाईन पारितोषिक, ओम कोल्हे. देशमुख सर. उत्कृष्ट नेपथ्य लॅरी बेकर पारितोषिक, गौरव श्रीराम गायधनी, रेषा शिक्षण संस्था नाशिक. उत्कृष्ट प्रकाश योजना आयझॅक न्यूटन पारितोषिक, आयुष हक संकेत पारखे. पारितोषिक देखील देशमुख सर. सर्व मान्यवरांनी पुढे यायचे. तृतीय पारितोषिक शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक, रंगवेद मुंबई यंग ग्रॅदी.
अभिनंदन. सर्व विजेत्यांचं अभिनंदन. द्वितीय क्रमांक डॉक्टर सलीम अली पारितोषिक, MIT अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग पुणे. एकला चलो रे, पण येताना सगळ्यांनी या. एकांकिकेचं नाव आहे एकला चलो रे. आणि चालत किती जण आलेत बघा रंगमंचावरती. आणि आता नाव घ्यायची गरज नाही, कुलकर्णी सर उभे आहेत. रेखा शिक्षण संस्था नाशिक, रेखा शिक्षण संस्था नाशिक. सर्व सहभागींचे आभार. सर्व पारितोषिक विजेत्यांचे अभिनंदन. आपण सर्वजण या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर आहात. त्यामुळे पुढच्या वर्षी कुलकर्णी सर नाशिकमधून पुढच्या वर्षी आम्हाला कमीत कमी 5 ते 6 एकांकिकांचा सहभाग हवा आहे. आम्ही तुमच्याकडे आशेने, म्हणजे रवींद्र ढवळे आशेने बघतायत. क्या बात आहे. मित्रांनो, जरा लक्ष द्या, 1 मिनटं. आयुष्यात आपल्यापैकी प्रत्येकाला पद्म पुरस्कार मिळेल की नाही याच्याबद्दल खात्री नाही, पण आज एक इतकं उत्तुंग व्यक्तिमत्व ज्यांना पद्मभूषण मिळालेलं आहे ते व्यक्तिमत्व आपल्यासमोर आहे. त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिले, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्याकडनं आपल्याला पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आणि आज आपल्याला त्यांना नमस्कार करायची संधी मिळालेली आहे. मला असं वाटतं की मला स्वतःलाच पद्मभूषण मिळालं आहे. धन्यवाद. परत एकदा पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्ती सहभाग अपेक्षित.
जायच्या अगोदर सगळ्यांच्यासाठी एक चांगली घोषणा करतोय. मुंबई दूरदर्शन यावर्षी विज्ञान एकांकिका आपल्या प्रक्षेपणात घेणार आहेत. कुणाचा नंबर लागेल बोलत नाही, सांगत नाही, पण वर्षभरात 12 विज्ञान एकांकिका आपण सादर करणार आहोत.